2-3 महिने झाले असतील आम्ही या नवीन बिल्डिंगमध्ये राहायला आलो होतो. बिल्डिंग तशी जुनी असली तरी तिची रचना खूप हवेशीर होती. 4 मजली इमारतीत 4थ्या मजल्यावर आमचं नवीन भाड्याचं घर होतं. तिथे आमच्या आधीच एक सुखी कुटुंब राहत होतं. सुरुवातीला आमची त्यांच्याशी थोडीफार ओळख झाली होती. ते नवरा बायको आणि त्यांची गोड 10 वर्षांची मुलगी असे तिघेजण तिथे आनंदाने राहत होते. त्यांच्या प्रेमळ वागणुकीने आम्हालाही तिथे लवकरच घरच्यासारखं वाटायला लागलं. पण जसा जसा वेळ जात होता तसं तसं आमचं बोलणं अधिक वाढत गेलं. समोरच राहायला असल्यामुळे आणि आमच्या मजल्यावर दुसरं कोणी नसल्यामुळे समोरच्या वहिनी अधूनमधून आमच्या घरी येत असत. त्यांच्या येण्याने घरात एक प्रकारची जिव्हाळी निर्माण व्हायची. त्या वहिनी खूप मनमिळाऊ आणि हसऱ्या स्वभावाच्या होत्या. त्यांच्यासोबत गप्पा मारताना वेळ कसा जायचा हे कळायचं सुद्धा नाही. त्या आमच्या घरी आल्यावर माझ्या बायकोला कामात मदत करायच्या आणि माझ्याशीही मित्रत्वाने बोलायच्या. त्यांच्या आपुलकीच्या वागण्याने आमचं नातं हळूहळू अधिक घट्ट होत गेलं. त्यांचा नवरा कामासाठी बहुतेक वेळा बाहेरगावी असायचा आणि त्यांची मुलगी शाळेत गेलेली असायची. त्यामुळे वहिनींना घरी थोडं एकटं वाटायचं. आमच्या घरी आल्यावर त्यांना थोडा वेळ घालवायला मिळायचा आणि आम्हालाही त्यांच्या सहवासाचा आनंद मिळायचा. हळूहळू आमच्यात एक प्रकारची मैत्री आणि विश्वासाचं नातं तयार झालं होतं. हळूहळू आमची चांगली जवळीक वाढली आणि वहिनी आता मन मोकळेपणाने आम्हालाही बोलत होती. त्यांच्या मनात कोणताही संकोच राहिला नव्हता आणि त्या त्यांच्या वैयक्तिक गोष्टीसुद्धा आमच्यासोबत शेअर करत होत्या. आम्हालाही त्यांच्यासोबत बोलताना खूप आनंद येत होता. आम्ही पण एकदम मनसोक्त गप्पा गोष्टी त्यांच्याशी करत होतो. त्यांच्या हसऱ्या स्वभावामुळे वातावरण नेहमी आनंदी आणि हलकं-फुलकं राहायचं. त्यांच्या नवऱ्याशी पण आमचं छान जमत होतं. ते जेव्हा घरी असायचे तेव्हा पण बहुतेक वेळा ते कामाच्या निमित्ताने घराबाहेर राहत होते आणि वहिनी तिचे घरातील सगळी कामे आवरून आमच्या घरी साधारण 11:30 ते 12च्या दरम्यान येत होती आणि माझ्या बायकोशी मनसोक्त गप्पा मारत बसत होती. दोघींची चांगली मैत्री झाली होती आणि त्यांना एकमेकांच्या सहवासात खूप बरं वाटायचं. सकाळी तिच्या मुलीला डब्बा बनवून शाळेत पाठवलं आणि नवरा कंपनीत गेला की ती पूर्ण दिवस आमच्या घरीच राहत असत. तिची मुलगी पण शाळेतून आली की ती पण आमच्याच घरी खेळायला आणि गप्पा मारायला येत असे. ते दोघेही संध्याकाळीच त्यांच्या घरी जात होते. आम्ही एकमेकांना आता जास्त जवळून ओळखायला लागलो होतो. आमचे सुखदुःख एकमेकांशी व्यक्त करत होतो आणि एका कुटुंबासारखं मस्त मजेत राहत होतो. आमच्यात एक अनोखं आणि घट्ट नातं तयार झालं होतं, ज्यात प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचा ओलावा होता. मी ऑनलाईन क्लास घेत होतो, त्यामुळे नेहमी घरीच असायचो, कधी तर बाहेर जात असे. आम्ही इतके एकमेकांत गुंतलो होतो की कधी आम्ही बाहेर हॉटेलला जेवण करायला जाणार असलो तर त्यांना सोबत घेतल्याशिवाय जेवण करायला जात नव्हतो. त्यांच्याशिवाय आम्हाला अधुरं वाटायचं आणि ते पण जेवण करायला बाहेर जाणार असतील तर आम्हाला सोबत घेऊन जात असत. आमच्यात कुटुंबासारखी ओढ निर्माण झाली होती. एकमेकांच्या सहवासाशिवाय आम्हाला चैन पडत नसे. परंतु बऱ्याच वेळा वहिनीचा नवरा कामामुळे आमच्यासोबत जेवण करायला किंवा बाहेर फिरायला येत नसे. त्यामुळे वहिनी त्यांच्यावर नाराज असायची आणि मला म्हणायची, तुमची बायको खूप नशीबवान आहे, कारण तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला आहे. तिचं ते बोलणं मला खूप आवडत होतं. तिच्या त्या शब्दांत एक प्रकारची प्रशंसा आणि अपेक्षा दडलेली असायची. असेच एक दिवस आम्ही पाणीपुरी खायला जायचं ठरवलं आणि वहिनी पण आनंदाने तयार झाली. आम्ही संध्याकाळी तयार होऊन त्यांच्या येण्याची वाट बघत बसलो होतो. वातावरणात एक प्रकारचा उत्साह आणि आनंद होता. वहिनी तयार होऊन आल्यावर त्या खूप आनंदी दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. आम्ही सगळे मिळून पाणीपुरी खायला गेलो आणि खूप धमाल आली. त्या दिवशी वहिनी खूप मनमोकळ्या गप्पा मारत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून मला खूप बरं वाटत होतं. त्या क्षणी आम्ही सगळे दुःख विसरून फक्त आनंदात जगत होतो.
2-3 दिवसांनी माझ्या बायकोचा वाढदिवस होता, म्हणून आम्ही सगळेजण बाहेर जेवण करायला जायचे ठरवले आणि वहिनीचा नवरा पण आमच्यासोबत येणार होता. त्यामुळे वहिनी खूप आनंदी दिसत होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उत्सुकता जाणवत होती. आम्हालाही त्यांना सोबत घेऊन जायला खूप बरं वाटणार होतं. पण अचानक त्यांच्या नवऱ्याचा कॉल आला आणि त्याने सांगितलं की त्याला काय महत्त्वाचं काम आलं आहे, त्यामुळे त्याला घरी यायला उशीर होणार आहे. म्हणून त्यांनी आम्हाला बाहेर जाऊन येण्यास सांगितलं. त्याचा कॉल आल्यावर वहिनीच्या चेहऱ्यावरची आनंदाची चमक एकदम ओसरली आणि तिथे एक उदासीनता जाणवू लागली. त्यांचं न येणं तिला खूप वाईट वाटलं होतं, हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. मी तिला तिच्या चेहऱ्याकडे बघून काळजीने विचारलं, काही अडचण आहे का वहिनी? तर ती हलक्या आवाजात मला म्हणाली, आमचे हे येणार नाहीत. तिच्या त्या दुःखी बोलण्याने मलाही थोडं वाईट वाटलं. मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणालो, बरं वहिनी, मग आपण उद्या जाऊयात का? उद्या ते पण फ्री असतील. तर ती हळू आवाजात म्हणाली, नाही, आज वाढदिवस आहे आणि तुमचा जेवणाचा प्लॅन पण आहे, तर आपण आजच जाऊया. मी म्हणालो, ठीक आहे. असं म्हणून तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. त्या उदासीन वातावरणात पण बाहेरच्या मस्त थंड वाऱ्याने आम्हाला थोडा आधार दिला आणि माझी मुलगी पाणीपुरी खायची म्हणत होती, म्हणून मी म्हणालो, आपण अगोदर एक पाणीपुरी खाऊ आणि नंतर हॉटेलला जाऊ. पाणीपुरी खाऊन झाल्यावर आम्ही जेवण करायला एका चांगल्या हॉटेलमध्ये गेलो आणि टेबलवर जाऊन बसलो. पण वहिनीच्या चेहऱ्यावरची उदासी अजूनही पूर्णपणे गेलेली नव्हती, हे मला जाणवत होतं. आम्ही केक आणला आणि कापला व सर्वांनी वाढदिवस साजरा केला आणि केक पण खाल्ला. नंतर आम्ही हॉटेलमध्ये टेबलवर बसलो होतो आणि वातावरणात एक प्रकारची शांतता होती. तेवढ्यात माझ्या बायकोला फोन आला आणि ती बाजूला जाऊन मोठ्याने हसून बोलत होती. आमची मुलगी पण बाजूला खेळण्यात गुंग झाली होती. अचानक वहिनी माझ्याकडे बघून हळू आवाजात म्हणाली, तुम्ही खूप समजूतदार आहात. तुमचा स्वभाव मला खूप आवडतो. तिच्या त्या अनपेक्षित बोलण्याने मी क्षणभर गोंधळलो. मला काय उत्तर द्यावं हे सुचेनासं झालं. तरीही मी थोडी हिंमत करून तिला म्हणालो, वहिनी, तुम्ही पण खूप सुंदर आहात. माझ्या त्या प्रशंसेने ती लाजून खाली बघू लागली आणि हळू आवाजात म्हणाली, पण माझ्या या सुंदरतेचा काय उपयोग? तिच्या त्या दुःखभऱ्या बोलण्याने मला वाईट वाटलं. मी तिला काळजीने विचारलं, का बरं, असं का म्हणत आहात? तर ती नाराज होत मला म्हणाली, हो, खरंच बोलत आहे हो मी तिला आग्रह करत म्हणालो, हो, पण काय कारण आहे सांगा ना. मला तिचं दुःख जाणून घ्यायचं होतं. माझा आग्रह बघून ती हळू आवाजात आणि दुःखभऱ्या स्वरात म्हणाली, माझ्या या सुंदर रूपाला बघणारा माझ्याजवळ कधी येत नाही. सगळ्यांना फक्त माझं सौंदर्य दिसतं, पण माझ्या मनातलं दुःख आणि एकटेपणा कोणाला दिसत नाही. तिच्या त्या हृदयद्रावक शब्दांनी माझं मन खिन्न झालं. मला तिच्याबद्दल अत्यंत सहानुभूती वाटली आणि तिला आधार देण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. तिच्या त्या दुःखभऱ्या बोलण्यावर मी अधीर झालो आणि हिंमत करून म्हणालो, तर काय करू या सुंदरतेचं? मी आहे ना. माझ्या त्या अनपेक्षित बोलण्यावर ती क्षणभर गोंधळली आणि मला प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणाली, काय म्हणालात? तिचा तो प्रश्न ऐकून मी घाबरलो आणि अडकळत सॉरी म्हणायला लागलो. मला माझ्या बोलण्याचा पश्चाताप झाला आणि मी तिला दुःख पोहोचवलं या विचाराने माझं मन अस्वस्थ झालं. माझी अस्वस्थता बघून ती थोडी हसली आणि म्हणाली, मजाक करत आहे. तिच्या त्या हलक्या फुलक्या बोलण्याने माझ्या जीवात जीव आला आणि मी थोडा शांत झालो. मग मी तिला पुन्हा विश्वासाने म्हणालो, खरंच तुम्ही खूप सुंदर आहात. मला तुम्ही खूप आवडता. माझं ते प्रेमळ कबूल ऐकून ती उत्सुकतेने म्हणाली, खरंच का? मी तिला आग्रहपूर्वक म्हणालो, हो, माझी शपथ. तेवढ्यात माझी बायको आली आणि आम्ही मग एकमेकांकडे चोरून बघत जेवण केलं आणि घरी गेलो. माझ्या मनात मात्र वहिनीचे विचार घोळत होते.
घरी गेल्यावर बायको म्हणाली, मला उद्या माहेरी अचानक जावे लागणार आहे. मी तिला काळजीने विचारलं, काय झालं? त्यावर ती म्हणाली, आईची तब्येत ठीक नाहीये. मी तिला म्हणालो, ठीक आहे, तू जाऊन ये. ती माहेरी गेल्यावर समजलं की 3-4 दिवस येणार नाहीये. दुसऱ्या दिवशी सकाळी मला उठूच वाटत नव्हतं. माझं डोकं खूप दुखू लागलं होतं. मी कसाबसा उठलो, दूध घेतलं आणि तसाच बेडरूममध्ये जाऊन झोपलो. दार अर्धवट उघडं ठेवलं होतं. माझं मन बहिणीच्या विचारात गढून गेलं होतं. जवळपास 11:30च्या सुमारास समोरच्या बहिणींनी धडधड करत दार ढकललं आणि तडक माझ्या बायकोचं नाव घेत आत आल्या. त्यांच्या घाईगर्दीने माझी अधुरी झोप मोडली आणि मी आतूनच खिन्न आवाजात म्हणालो, ती घरात नाहीये. माझा आवाज खोल आणि आजारी वाटत असल्यामुळे बहुतेक त्यांना लगेच जाणवलं असावं, कारण बहिणी माझ्या आवाजाच्या दिशेने बेडरूमकडे येत काळजीने विचारू लागल्या, अहो, आजारी आहात का? त्या थेट आत आल्या आणि मला बेडवर झोपलेलं बघून काळजीच्या स्वरात म्हणाल्या, अगं बाई, काही दुखतंय का? त्यांच्या आपुलकीच्या प्रश्नाने मला थोडा आधार मिळाला आणि मी हळू आवाजात हो म्हटलं. त्यांनी लगेच उत्सुकतेने विचारलं, काय दुखतंय? मी निस्तेजपणे म्हणालो, डोकं दुखतंय. त्या काळजीने म्हणाल्या, काही लावलं की नाही? औषध वगैरे घेतलंत का? मी निराशपणे उत्तर दिलं, घरात औषधाची बाटली सापडली नाही. त्यावर त्या हळू आवाजात म्हणाल्या, मला म्हणायचे, मी दिली असती. त्यांच्या त्या प्रेमळ बोलण्याने माझं मन भरून आलं आणि मी फक्त गप्प बसलो. मला त्यांच्या आपुलकीची आणि काळजीची जाणीव झाली आणि क्षणभर माझ्या डोळ्यात हलकेच पाणी तरळले. माझ्या शांततेला पाहून त्या माझ्या जवळ बसल्या आणि माझ्या कपाळावर हळुवारपणे हात फिरवू लागल्या. त्यांच्या त्या स्पर्शाने मला खूप बरं वाटलं. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलची काळजी स्पष्ट दिसत होती आणि त्या क्षणी मला माझ्या बायकोची आठवण झाली. मी त्यांच्याकडे कृतज्ञतेने पाहिलं आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. तशा त्या लगेच आपल्या घरी गेल्या. त्यांची एक मुलगी शाळेत गेली होती आणि पती सकाळी ऑफिसला. त्यामुळे 4थ्या मजल्यावर आम्ही दोघेच होतो. खरं तर त्यांच्या तत्काळ मदतीच्या वृत्तीने माझं मन कृतज्ञतेने भरून आलं. वहिनींनी एका हातात ताटात गरमागरम पोळी भाजी आणि दुसऱ्या हातात विक्स व दुसरा एक मलम आणला. माझ्याजवळ येऊन काळजीच्या स्वरात म्हणाल्या, थोडे खाऊन घ्या बरे. आणि त्यांनी मला बळजबरीने 2 पोळ्या खायला भाग पाडले. त्यांच्या त्या आग्रहापुढे माझं काही चाललंच नाही. पोटात अन्न गेल्यावर मला थोडं बरं वाटलं. त्यांनी मला हळुवारपणे झोपायला लावलं आणि प्रेमळपणे म्हणाल्या, मी लावू का तुमच्या डोक्याला विक्स? मी त्यांना नको कशाला म्हणालो, पण त्यांनी असे काय करता, झोपा बरे नीट म्हणत मला थेट आदेशच दिला. त्यांच्या त्या अधिकारयुक्त प्रेमळपणापुढे मी एका गुलामासारखा झोपलो. मी झोपल्यावर त्या माझ्याजवळ बसल्या आणि माझ्या डोक्याला हळूहळू विक्स लावू लागल्या. त्यांच्या नाजूक बोटांचा स्पर्श माझ्या डोक्याला शांतता देत होता. मला तर काय होतं हे समजतच नव्हतं. वहिनी खरंच खूप सुंदर होत्या आणि त्यांच्या या काळजी घेण्याच्या अंदाजाने मी तर पुरता घायाळ झालो होतो. माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक अनोखी भावना निर्माण झाली. त्या माझ्या डोक्याला विक्स लावत होत्या आणि मी त्यांच्या जवळच असल्याने एक प्रकारची ऊब अनुभवत होतो. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलची भावना स्पष्ट दिसत होती आणि त्या क्षणी मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आणि प्रेम वाटलं. माझं आजारपण कुठेतरी हरवून गेलं आणि त्यांच्या सहवासात मला एक अनोखा आनंद मिळाला. त्यांनी माझ्या नजरेला नजर भिडवली आणि माझ्या मनात बदललेले विचार त्यांनी नक्कीच ओळखले. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची चमक दिसत होती, जी माझ्या मनात अनोखी खळबळ निर्माण करत होती. आज बहुतेक माझ्या एकटेपणाचा फायदा घ्यायचाच असं त्यांनी ठरवलं होतं की काय, कोण जाणे. त्यांनी माझं डोकं दाबता दाबता माझ्या बायकोबद्दल विचारपूस करायला सुरुवात केली. ती 2-3 दिवस येणार नाही हे कळल्यावर त्यांनी माझ्यावर पहिलं जाळं टाकलं. डोकं दाबता दाबता त्यांनी नकळतपणे माझ्या गालावरून बोट फिरवलं. त्यांच्या त्या हलक्या स्पर्शाने माझ्यात एक प्रकारची उत्तेजना वाढली आणि मी डोळे बंद करून घेतले. त्यांना मिळायचा तो इशारा मिळाला. त्यांनी मला उत्सुकतेने विचारलं, फक्त डोकंच दुखते की अजून काही दुखते? आता मला स्वतःला आवरणं अशक्य झालं होतं. मी धडपडत उठून बसलो आणि त्यांना मिठी मारली. त्यांनी थोडा वेळ विरोध करत म्हटलं, अहो,
हे काय करता आहात, असं काय करता आहात, हे बरोबर नाही, कुणी येईल ना. पण त्यांचा तो विरोध फक्त वरवरचा होता हे मला जाणवलं. तोपर्यंत मी माझे ओठ त्यांच्या ओठावर ठेवले आणि त्यांना ओठांवर ओठ ठेवून किस करत होतो. आता त्यांचा विरोध मावळला होता आणि त्यांनी मला उत्स्फूर्तपणे साथ द्यायला सुरुवात केली. त्यांच्या उष्ण श्वासांची ऊब आणि प्रेमळ प्रतिसाद माझ्यात एक नवचैतन्य निर्माण करत होता. त्या क्षणी आम्ही दोघेही सर्व बंधनं विसरून एकमेकांत हरवून गेलो. मी त्यांना माझ्या हृदयातली खरी भावना बोलून दाखवली. मला तुम्ही खूप आवडता. खरं सांगायचं तर मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की तुम्ही माझ्या इतक्या जवळ याल. माझ्या त्या मनमोकळ्या कबुलीने त्यांच्या चेहऱ्यावर एक अनोखं हास्य उमटलं. त्या माझ्या डोळ्यात प्रेमळपणे बघून म्हणाल्या, मला तर तुम्ही इथे आलात त्या दिवसापासूनच खूप आवडायला लागला होता. तुमच्या बोलण्यातली आपुलकी आणि तुमच्या स्वभावातला गोडवा माझ्या मनाला स्पर्श करून गेला. त्यांच्या त्या गोड शब्दांनी माझं मन आनंदाने भरून गेलं. त्या पुढे म्हणाल्या, मी खूप वाट पाहत होते की कधी तुमची बायको माहेरी जाईल आणि आपल्याला असं एकत्र राहता येईल. खरंच तुम्ही खूप छान आहात. त्यांच्या त्या उत्कृष्ट इच्छेने माझं मन अधीर झालं आणि मी त्यांना आणखी जवळ ओढलं. मी त्यांना घट्ट मिठीत घेतलं आणि त्यांच्या कपाळावर हळुवारपणे किस केली. त्या क्षणी आमच्या दोघांमध्ये एक अनोखं प्रेमळ बंधन तयार झालं होतं. आता त्या पण उत्तेजित झाल्या होत्या आणि त्यांच्या श्वासांची गती वाढली होती. त्या रोमांचक वातावरणात माझ्या मनात एक काळजाचा विचार डोकावला. मी त्यांना हळू आवाजात विचारलं, तुमचा नवरा आणि मुलगी घरी आले तर मग कसं होईल? त्यांना आपल्याविषयी काही कळालं तर काय करायचं? मला खूप भीती वाटत आहे. माझ्या त्या काळजीभऱ्या बोलण्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे उत्तेजित भाव थोडे ओसरले. माझी काळजी बघून त्या माझ्या डोळ्यात प्रेमळपणे बघितल्या आणि म्हणाल्या, तुम्ही काही काळजी करू नका. ते दोघंही आता येत नाहीत. नवरा रात्री उशिरा घरी येतो आणि मुलीला पण अजून टाईम आहे यायला. तोवर आपण प्रेम करू. त्यांच्या त्या निर्धास्त बोलण्याने माझ्या मनातली भीती थोडी कमी झाली आणि एक प्रकारची निश्चिंती आली. मी त्यांना विचारलं, दरवाजा उघडाच आहे ना? त्यावर त्या मिश्किलपणे हसल्या आणि म्हणाल्या, नाही हो, मी दरवाजा बंद करून आली आहे. तुम्ही निवांत राहा, कसलंही टेन्शन घेऊ नका. आपण आता इथे दोघंच आहोत. त्यांच्या त्या खात्रीच्या शब्दांनी माझं मन पूर्णपणे शांत झालं. त्या मला उत्कटतेने म्हणाल्या, मला आज मोडून तोडून टाका. जसं पाहिजे तसं करा, पण माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण करा. मला त्यांच्याकडून पाहिजे ते सुख मिळत नाही आहे. मी खूप दिवसांपासून उपाशी आहे. मला खूप प्रेम करा. त्यांच्या त्या भावूक आणि आर्त विनंतीने माझं मन पिळवटून निघालं. मला त्यांच्या एकटेपणाची आणि अतृप्ततेची जाणीव झाली. त्यांच्या त्या हृदयद्रावक शब्दांनी माझं मन सहानुभूतीने भरून आलं आणि मी तिला अत्यंत घट्ट मिठी मारली. त्या क्षणी माझं मन त्यांच्या दुःखाने व्याकुळ झालं आणि त्यांना भरभरून प्रेम करण्याची इच्छा माझ्या मनात दाटून आली. त्या माझ्या मिठीत विसावल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मला त्यांच्या दुःखाची जाणीव झाली. मी त्यांच्या कपाळावर प्रेमळपणे किस केलं आणि त्यांना हळू आवाजात म्हटलं, काळजी करू नका, मी आहे तुमच्यासाठी. माझ्या त्या शब्दांनी त्यांना थोडा आधार मिळाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल दिसली. मी तिला माझ्याकडे ओढले आणि घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, तू खूप मादक दिसतेस, मला तू खूप आवडतेस. ती पण खुश होऊन मला म्हणाली, तुम्ही पण मला खूप आवडता. मी पण तुमच्या प्रेमात पडली आहे. ती मला घट्ट बिलगली. मला पण खूप मस्त वाटत होतं. थोडा वेळ असेच चालू राहिले आणि मग मी तिच्यावर तुटून पडलो. ती म्हणाली, माझा नवरा मला पाहिजे तसं सुखी ठेवत नाही, त्यामुळे मी खूप दिवसापासून उपाशी आहे. मला आज ते सुख पाहिजे. मी म्हणालो, माझी राणी, तू काही काळजी करू नको, मी आहे ना आता. आपण 3-4 दिवस खूप मजे करूया. ती पण खुश होऊन हो म्हणाली आणि आम्ही दोघेही त्या क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होतो आणि एका नव्या आणि रोमांचक अनुभवाच्या दिशेने प्रवास करत होतो. तीही मला पूर्णपणे साथ देत होती आणि आता तर वेड्यासारखी माझ्यावर तुटून पडली. अखेर एका अंतिम टोकावर येऊन पोहोचलो. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव स्पष्टपणे जाणवत होते. ती प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होती आणि तिच्या मनातली इच्छा पूर्ण होत होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा आम्ही दोघेही एका अनोख्या शांततेत विलीन झालो. बघता बघता आम्ही दोघेही
एका दीर्घ श्वासानंतर शांत झालो आणि ती माझ्या मिठीत शिरून शांत झोपली. पुन्हा आम्ही सायंकाळीच उठलो. बहिणीने मस्त चहा बनवला आणि आम्ही दोघांनी बसून गप्पा मारत चहाचा आस्वाद घेतला आणि आम्ही 2-3 दिवस खूप प्रेम केले आणि मज्जे करत होतो. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.